नमस्कार. शेअर मार्केट मराठीच्या प्रीमियम सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. टार्गेट कसं ठरवायचं ही व्हिडिओ सिरीज आपण बनवतोय आणि ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये थोडक्यात आपण सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेवल कशा काढायच्या असतात, त्याच्या शास्त्रशुद्ध पद्धती काय काय आहेत आणि त्यातल्या महत्त्वाच्या कोणकोणत्या पद्धती आहेत ते शिकून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. तर ह्या व्हिडिओ सिरीजमधील आजचा हा आपला दुसरा भाग असणार आहे. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया की आपण मागच्या भागामध्ये काय काय शिकलो होतो. तर मागचा भाग जो होता, पहिला भाग होता, त्याच्यामध्ये आपण टार्गेट ठरवण्यासाठीच म्हणजेच थोडक्यात सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेवल काढायच्या ज्या 3 पद्धती आहेत त्या आपण शिकून घेण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यातली पहिली पद्धत असते ती म्हणजे आपल्याला प्राइस ॲक्शनच्या आधारे सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेवल काढायची. दुसरी पद्धत असते ज्याला आपण इंडिकेटरच्या आधारे सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेवल काढणं असं म्हणतो. आणि तिसरी पद्धत असते ज्याच्यामध्ये आपल्याला शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा डेटा जो उपलब्ध असतो त्याच्या आधारे आपण सपोर्ट आणि लेवल कशा काढू शकतो. उदाहरणार्थ ज्याच्यामध्ये आपण जो OI डेटा असतो म्हणजे ओपन इंटरेस्टचा डेटा असतो, ऑप्शन चेन डेटा असतो, त्याच्या सहाय्याने सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेवल कशा काढायचे असतात हे आपण बघितलेलं होतं. त्याची थोडक्यात माहिती करून घेतलेली होती आणि ह्या सिरीजमध्ये येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये या प्रत्येक भागांविषयी आपण डिटेलमध्ये माहिती समजून घेणार आहोत. त्यानंतर आपण पहिल्या भागामध्ये इंडिकेटर बेस एक इंडिकेटर बघितलेला होता ज्याच्यामध्ये बोलिंजर बँड आपण बघितलेलं होतं. त्या बोलिंजर बँड विषयी थोडक्यात माहिती करून घेऊया. तर आपल्याला आता सर्वांना माहित झालं असेल आणि तुम्ही सर्वांनी ते वापरून सुद्धा बघितलं असेल तर बोलिंजर बँडमध्ये 3 लेवल असतात. सगळ्यात वरची लेवल असते त्याला आपण रेझिस्टन्स लेवल असं म्हणतो. मधली एक लेवल असते ज्याला बेस लेवल असं म्हणतो. प्रत्यक्षात मधली जी लेवल असते ही 20 SMA असते. सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज असतं. तुम्हा सर्वांना आता मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय माहिती आहे. तर 20 पिरियडचं ते मूव्हिंग ॲव्हरेज असतं आणि त्याच्या खालची जी लेवल असते, सगळ्यात खालची जी लेवल असते ती रेझिस्टन्सची असते. मधली लेवल जी आहे, आता मधली लेवल जर किंमत त्याच्या वर असेल तर मधली लेवल ही सपोर्ट म्हणून काम करते. किंमत मधल्या लेवलच्या खाली असेल तर मधली लेवल ही रेझिस्टन्स म्हणून काम करते. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं तर वरची लेवल ही रेझिस्टन्स आहे, खालची लेवल ही सपोर्ट आहे आणि मधली लेवल जी आहे ही आपल्याला जर किंमत वर असेल तर ती सपोर्ट असेल, किंमत खाली असेल तर ती रेझिस्टन्स असणार आहे. त्यानंतर आपण हे देखील बघितलेलं होतं की जर समजा किंमत मधल्या लेवलच्या खालून वरच्या दिशेनं जाऊन सेटल होत असेल तर आपण तेजीचा ट्रेंड आहे असं मानायचं आणि आपण टार्गेट म्हणून वरची लेवल ठेवू शकतो. जर समजा वरनं किंमत मधल्या लेवलला क्रॉस करून खाली जात असेल तर आपण त्याला मंदीचा ट्रेंड आहे असं मानायचं आणि खालची लेवल जी आहे ती आपल्याला टार्गेट म्हणून ठेवू शकतो. त्यानंतर आपण हे देखील बघितलेलं होतं की समजा किंमत वरच्या बाजूला गेली, वरच्या लेवलला च्या जवळ जायला लागली तर आपण त्या सिच्युएशनला ओव्हरबॉट सिच्युएशन असं म्हणतो. ओव्हरबॉट ह्या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे. ओव्हर म्हणजे खूप जास्त आणि बॉट म्हणजे खरेदी. मार्केटमध्ये जर खूप जास्त खरेदीचं वातावरण तयार झालेलं असेल तर त्या परिस्थितीला ओव्हरबॉट म्हटलं जातं आणि अशाच वेळेला काय होतं, सगळ्यांना असं वाटत असतं की आता आणखीन तेजी होणार, आणखीन तेजी होणार. त्याच वेळेला मार्केटमध्ये काय होतं, मंदीचा ट्रेंड यायला सुरुवात होते. रिव्हर्सल होण्याची शक्यता जेव्हा मार्केट ओव्हरबॉट झालेलं असतं त्यावेळेलाच होते. अर्थात आपल्याला माहिती आहे की एकाच ह्याच्यावरनं, एकाच इंडिकेटरवरनं आपण काही ओव्हरबॉट ठरवू शकत नाही. तर ह्याचा अर्थ लगेच वरच्या लेवलला टच झालं की लगेच मंदी येईल असा देखील त्याचा अर्थ नसतो. आपल्याला त्यामध्ये अनेक बाकीच्या गोष्टी सुद्धा असतात ज्याच्या सहाय्यानं आपण तिथे गेल्यानंतर आपण सावध झालं पाहिजे असा त्याचा अर्थ असतो. कधीतरी आता इथून पुढच्या काळामध्ये मार्केटमध्ये मंदी येणार आहे हा त्याचा अर्थ असतो. तसंच खालच्या लेवलला जेव्हा किंमत टच करते तेव्हा त्याला ओव्हरसोल्ड म्हटलं जातं. ओव्हरसोल्ड म्हणजे काय असतं, मार्केटमध्ये आता मंदीचं वातावरण आहे. मार्केटमध्ये सर्वजण असा विचार करतायत की आणखीन खालच्या लेवल येत आहेत. असा विचार करून लोक ट्रेड करायचा प्रयत्न करतायत. त्याला ओव्हरसोल्ड सिच्युएशन असं म्हटलं जातं. आणि ओव्हरसोल्ड सिच्युएशन मध्ये सुद्धा काय होऊ शकतं, तिथनं रिव्हर्सल येऊन तेजी येऊ शकते. तर ह्या ज्या दोन्ही सिच्युएशन्स आहेत तर त्या दोन्ही सिच्युएशन मध्ये आपल्याला रिव्हर्सल शोधायचं असतं आणि आपल्याला बोलिंजर बँड ह्या रिव्हर्सल शोधण्यासाठी अतिशय चांगली मदत देखील करतात. आता हा जो बँड असतो
त्याचा आकारावरनं सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला बरीच माहिती मिळते. बँडचा आकार जर कमी 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 होत असेल तर ह्याचा अर्थ मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी कमी होतीये आणि व्होलॅटिलिटी म्हणजे फार मोठी आता हालचाल होताना दिसत नाहीये. अशा वेळेला ऑप्शन बायचा जो ट्रेड आहे, म्हणजे तेजी करायची असेल, आकार कमी 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 होतोय, अशा वेळेला ऑप्शन बाय करत असू, म्हणजे तेजी करायची असेल तर आपण कॉल बाय करतो, मंदी करायची असेल तर आपण पुट बाय करतो. तर हे ऑप्शन बाय करण्याचा जो ट्रेड असतो तो आकार कमी होत असताना टाळावा. आणि ज्या वेळेला बोलिंजर बँडचा आकार हळूहळू वाढतोय असं दिसत असेल, मग त्यानुसार आपल्याला जो काही ट्रेंड असेल त्यानुसार आपल्याला ट्रेड घ्यायचा. आकार वाढत असताना ऑप्शन बाय करायचा असतो. हे देखील आपण मागच्या भागामध्ये बघितलेलं होतं. तुम्ही जर मागचा भाग अजूनही बघितला नसेल तर कृपया ह्या व्हिडिओच्या आत्ता वर तुम्हाला इथे आय बटनमध्ये लिंक येईल. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही मागचा भाग बघू शकता, किंवा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मागच्या भागाची लिंक मिळेल. पहिला भाग आधी बघा आणि त्यानंतर या दुसऱ्या भागामध्ये जर आलात तर तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होईल. आता आपण आजच्या भागाकडे येऊया. उजळणीनंतर आजच्या भागामध्ये आपण फिब रिट्रेसमेंट हा इंडिकेटर किंवा हा टूल वापरायचा प्रयत्न करणार आहे. आता ह्याला इंडिकेटर म्हणावं का, ह्याला टूल म्हणावं का, आपण त्याच्यामध्ये जाऊया नको. तर हे टूल आपल्याला वापरायचं आहे. आता हे फिब म्हणजे काय आहे, तर ह्याचा उच्चार काही जण फिबोनाकी असा करतात, काही जण ह्याचा उच्चार फिबोनाची असा करतात. जर ऍक्च्युअल बघायला गेलं तर ह्याचा उच्चार फिबोनाची असा आहे, पण माझ्या तोंडात सुद्धा फिबोनाकी असाच शब्द बसलेला आहे. तर त्या उच्चारावर नको जाऊया आणि म्हणून आपण थोडक्यात काय म्हणूया, त्याला फिब असं म्हणूया, फिब रिट्रेसमेंट. तर हा इंडिकेटर असेल किंवा हे जे टूल असेल ते हे कसं वापरायचं आहे हे आता आपण शिकून घेण्याचा प्रयत्न करूया. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली चार्टवर घेऊन जातोय आणि चार्टवर मी तुम्हाला पहिल्यांदा ते जे टूल आहे ते कसं वापरायचं हे दाखवायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी मी थोडंसं काय करतो, इथे ओपन कॅनव्हास ओपन करतोय. ओपन कॅनव्हासमध्ये आधी ते दाखवतो आणि मग चार्टवर अप्लाय करून दाखवतो. आता इथे जर तुम्ही बघितलं तर डाव्या बाजूला मी तुम्हाला मार्क करून दाखवतो. इकडे डाव्या बाजूला आपल्याला जी वेगवेगळी टूल्स दिसत आहेत. आता तुम्ही मोबाईलमध्ये वापरत असाल तर मोबाईलसाठी थोडंसं तुम्हाला शोधून काढावं लागेल, किंवा मी एखादा व्हिडिओ सेपरेट बनवेन की मोबाईलवर ट्रेडिंग व्ह्यू कसं वापरायचं. तर तुम्ही डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर वापरत असाल तर तुम्हाला डाव्या बाजूला ही जी पट्टी दिसते तर ह्या पट्टीमध्ये आपल्याला दिसतंय की 3 नंबरला आपल्याला इथे आल्यावर, मी आता जे ब्लॅक सर्कल करतोय, इथे आल्यावर आपल्याला फिब रिट्रेसमेंटचं टूल मिळणार आहे. तर आता हे फिब रिट्रेसमेंटचं टूल वापरायचं कसं आहे, तर त्याच्यासाठी इथे तुम्ही जर आलात तर या छोट्या बाणाला क्लिक केलं तर तुम्हाला याच्यामध्ये बऱ्याच टूल्स दिसतील. म्हणजे तुम्ही बघू शकता खूप सारे टूल्स दिसतील. आता ते सगळेच्या सगळे टूल्स काय आपण या व्हिडिओमध्ये शिकणार नाहीये. आपण फक्त फिब रिट्रेसमेंट शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. मी त्याला क्लिक करतो, हे सिलेक्ट झालंय. आता मी इथे काय करतो, इथे तुम्हाला हे फिब रिट्रेसमेंटचं टूल जे आहे ते ड्रॉ करून दाखवतो. तर मी इथे एक पॉइंट मार्क केलाय आणि मी खाली आल्यावर इथे एक पॉइंट मार्क करतो. खाली येऊन साधारण 38,000च्या आसपास एक पॉइंट मार्क केला. मी काय केलं, 40,000 ह्या लेवलला एक पॉइंट मार्क केला होता. जवळपास 40,000, एक्झॅक्ट 40,000 आलं असेल असं नाही. आणि दुसरा पॉइंट आहे, म्हणजे इथनं पहिला ड्रॉ केलं, इथे पहिला पॉइंट घेतला 40,000ला आणि दुसरा पॉइंट इथे 38,000च्या आसपास मी घेतलेला आहे. आता अशा पद्धतीनं जेव्हा घेतो, हे नंतर चार्टवर आपण दाखवणार आहे. पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये काय काय आहे ते समजून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता की मी जिथनं पॉइंट ड्रॉ करायला सुरुवात केला ह्या लेवलला तुम्ही इथे बघू शकता की इथे तुम्हाला एक आकडा दिसतोय. ओके, एक आकडा दिसतोय आणि कंसामध्ये तुम्हाला ती लेवल पण दिसते. आता इथे 40,006.50 अशी लेवल दिसते. याचं कारण मी एक्झॅक्ट काढलेलं नाहीये, ते अप्रॉक्सिमेट काढलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला एक आकडा दिसतोय आणि कंसात 40,000 दिसतोय. 40,000 ही काय आहे, किंमत आहे. इथे सुद्धा दिसू शकतं तुम्हाला 40,000 आहे. तीच लेवल तुम्हाला इथे दिसते. थोडंसं माझं वर खाली झालेलं आहे आणि हा एक आकडा दिसतोय. त्यानंतर आपण आधी समजून घेऊया काय काय दिसतंय. ही एक लेवल दिसते तुम्हाला. त्यानंतर खालची आणखीन एक लेवल दिसते ज्याच्यामध्ये इथे आपल्याला 0.786 दिसते. आता ह्याला आपण काय म्हणतो, 78.6% लेवल असं म्हणतो.
78.6% लेवल असं आपण ह्याला म्हणतो. आणि कंसामध्ये ती लेवल काय आली आहे, म्हणजे जर आपण 40,000ला इथे टॉप आणि 38,000ला बॉटम असं जर मार्क केलं असेल, तर त्याच्या 78% लेवल म्हणजे आपल्याला इथे 39,578च्या आसपास आपल्याला दिसते. तर ही झाली दुसरी लेवल. आता ह्या प्रत्येक लेवलचं महत्त्व काय आहे, हे 78.6 हे कसं आलं, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात आता सांगणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या खालची लेवल जी आहे ही 0.618 दिसते, म्हणजे ह्याला 61.8% असं म्हणतो, कंसात त्याचा त्या ठिकाणचा आकडा दिसतोय. त्यानंतर ही जी लेवल आहे, ही लेवल आहे 50% ची लेवल. आता खरं बघायला गेलं तर 50% ची लेवल ही फिबोनाची मध्ये येत नाही, पण ह्या टूलमध्ये, ह्या इंडिकेटरमध्ये आपल्याला ती लेवल दिलेली आहे. 50% हे फिबोनाची नंबर नाही आहे, पण तरी सुद्धा इथे आपल्याला तो दिलेला आहे. त्याच्या खाली जर गेलं तर आपल्याला दिसतंय की 382 म्हणजे हे 38.2% लेवल आहे. त्याच्या खाली बघितलं तर आपल्याला दिसते 23.6% म्हणजे 23.7% ही लेवल आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला 0 लेवल दिसते, हे बॉटम आहे. तर ह्या वेगवेगळ्या लेवल्स आहेत. ह्याच्यामध्ये किती लेवल्स आपल्याला दिसल्या, तर ही फिबोनाची नंबर आहे, ही फिबोनाची लेवल आहे, ही फिबोनाची आहे, 3 झाल्या, 4 झाल्या, 5 झाल्या आणि 6 झाल्या. मात्र ही 7वी सुद्धा फिबोनाची लेवल नसताना सुद्धा या लेवलला इन्क्लूड केलेलं आहे, म्हणजे टोटल इथे 7 लेवल आपल्याला दिसत आहेत. आता ह्याचा अर्थ काय आहे समजून घेऊया. मार्केटमध्ये समजा आपण असं समजूया की बँक निफ्टीमध्ये 38,000 पासून तेजी चालू झाली आहे. ठीक आहे, थोडी तेजी झाली, थोडं खाली आलं, थोडी तेजी झाली, थोडं खाली आलं, आणि असं करत करत 40,000 ची लेवल आली आहे. आणि आता काय झालंय, 38,000 पासून चालू झालेली तेजी 40,000 पाशी आली आहे. आणि 40,000ला आपल्याला असं लक्षात आलंय की किंमत थोडी खाली यायला लागली आहे. अशा वेळेला आपल्याला कसं समजणार की मार्केटमध्ये आता रिव्हर्सल आलंय की ही रिट्रेसमेंट आहे. आधी त्याच्यासाठी मुळात आपल्याला काय समजलं पाहिजे की ट्रेंड कुठला असतो आणि रिट्रेसमेंट. आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये तेजी होते, त्यानंतर थोडीशी रिट्रेसमेंट होते, परत तेजी होते. म्हणजे जेव्हा तेजी चालू असते तेव्हा ह्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतं. तर म्हणजे थोडं वर जातं, थोडं खाली येतं, पुन्हा वर जातं, असं करत करत वर जातं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तरी आपल्या शरीराला ऑक्सिजनची खूप जास्त आवश्यकता असते. म्हणून आपण सारखा श्वास घेऊ शकत नाही, आपल्याला मध्ये मध्ये उच्छ्वास सुद्धा सोडावा लागतो. तसं तरच आपल्याला आपलं शरीर ते ऑक्सिजनला वापरू शकतं. कार्बन डायऑक्साईड शरीरात तयार झालेला असतो, त्याला बाहेरही टाकावं लागतं. तसं मार्केटमध्ये एकदा तेजी झाली की थोडंसं प्रॉफिट बुकिंग यावं लागतं, मग फ्रेश पोझिशन तयार होणार आणि मग पुन्हा तेजी होते, पुन्हा फ्रेश म्हणजे रिट्रेसमेंट येतं. हा जो भाग असतो ह्याला आपण ट्रेंड आहे असं म्हणतो, आणि हे जे खाली येतं ह्याला आपण काय म्हणतो, हा रिट्रेसमेंट आहे. आता ही रिट्रेसमेंट कधीपर्यंत, तर तेच ह्या फिबोनाची रिट्रेसमेंट लेवलमध्ये समजू शकतं. म्हणूनच ह्याचं नाव आहे फिबोनाची रिट्रेसमेंट. मी कधी कधी फिबोनाकी निघेल, कारण माझ्या तोंडात तोच शब्द बसलेला आहे. तर मूळ उच्चार त्याचा फिबोनाची असा आहे. तर ह्या फिबोनाची रिट्रेसमेंटमध्ये आपल्याला हेच समजतं की आता इथनं खाली यायला लागलंय, हे कुठे कुठे सपोर्ट घेऊ शकतं, आणि हा जो अप ट्रेंड चालू झालेला आहे, हा अप ट्रेंड कंटिन्यू राहणार आहे की आता तो रिव्हर्सल होऊन डाऊन ट्रेंडमध्ये रूपांतरित होणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की इथनं वरनं खाली येत असताना ही लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे. कदाचित काय होईल, इथपर्यंत खाली येईल आणि इथनं वर जाईल, अशी एक शक्यता आहे. वर जाईल म्हणजे इथनं क्रॉस होऊन वर जाईल. दुसरी शक्यता अशी आहे की इथनं कदाचित आणखीन खाली येईल आणि इथून क्रॉस होऊन वर जाईल. ही लेवल होती 78.6%ची, ही लेवल होती 61.80%ची. इथपर्यंत आलं तरी आपण त्याला रिट्रेसमेंट म्हणतो, आणि अगदी 50% लेवल पर्यंत जरी आलं तरी आपण त्याला रिट्रेसमेंटच म्हणतो, आणि इथनं वर गेलं तरी सुद्धा चालू शकतं. तुम्ही बघू शकता वर 40,000 आहे, खाली 38,000 आहे. ही जी 50% ची लेवल आहे ही 39,000च्या आसपास आपल्याला आलेली आहे, म्हणजे बरोबर ह्याचा मध्य पॉइंट. तर हा जो सेंटर पॉइंट आहे, इथपर्यंत जरी खाली आलं तरी सुद्धा आपण ह्याला काय म्हणणार, रिट्रेसमेंट आहे असं म्हणणार. इथून जर खाली जाऊन किंमत सेटल होत असेल तर आता हा जो अपट्रेंड झालेला होता, हा अपट्रेंड आता संपलेला आहे. ही रिट्रेसमेंट नसून आता हा रिव्हर्सल आलेला आहे आणि मंदीचा ट्रेंड आता चालू झालेला आहे,
असा आपण त्याचा अर्थ काढू शकतो. 50% वरनं जर रिट्रेस होत असेल, वरनं जर यू टर्न येत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, तोपर्यंतच त्याला काय म्हणतो, रिट्रेसमेंट असं म्हणतो. याच्या खाली येऊन जर टिकत असेल, अर्थात खाली आल्यावर सुद्धा आपल्याला लेवल्स आहेत, पण इथून खाली आल्यानंतर मग आता ती रिट्रेसमेंट राहिलेली नाही, तर ती रिव्हर्सल झालंय. आता आपल्याला कॉन्फिडंटली आपण पुट बाय करू शकतो, मंदीचा ट्रेड घेऊ शकतो, किंवा हा मोठा जर आपण प्रॉफिट घेतला असेल तर तो आता हळूहळू इथे आल्यानंतर फायनल याच्या खाली जात असेल तर बुक केला पाहिजे, हे आपल्याला लक्षात येतं. तर हे झालं थोडक्यामध्ये आपल्याला फिबोनाची रिट्रेसमेंट कशा पद्धतीनं, फिब रिट्रेसमेंट कशा पद्धतीनं काम करतं, हे मी इथे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता मी काय करतो, हेच जे आपण इथे ड्रॉ केलंय, हेच मी तुम्हाला काय करतो, ऍक्च्युअल चार्टवर ड्रॉ करून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी त्याच्यासाठी थोडंसं काय करतो, बँक निफ्टी ओपन केली आहे आणि डेली टाइम फ्रेम मध्ये मी तुम्हाला ते दाखवतोय. आता सगळ्यात पहिलं मी तुम्हाला काय करतो, सध्याची करंट सिच्युएशन. आता तुम्ही हा व्हिडिओ कधी बघत असाल मला सांगता येणार नाही, पण हा व्हिडिओ आपण ज्या दिवशी रेकॉर्ड करतोय त्या दिवशी जी काही सिच्युएशन दिसते त्यानुसार मी तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करतोय. तर मी थोडंसं हे आणखीन झूम करून घेतोय, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित त्या लेवल्स दिसू शकतील. आता तुम्हाला इथे काय लक्षात आलंय, आपण बघतोय की 26 ऑगस्ट पर्यंतचा डेटा आपल्याला, 26 ऑगस्ट 2022 पर्यंतचा डेटा आपल्याला दिसतोय. आपण खूप मोठी तेजी बघत होतो. 19 ऑगस्टला आपल्याला ही खूप मोठी रेड कॅन्डल दिसली. त्यानंतर 22 ऑगस्टला आणखीन एक मोठी रेड कॅन्डल दिसली. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की 23 ऑगस्टला गॅप डाऊन ओपन झालं, म्हणजे मंदीचा ट्रेंड कंटिन्यू झाला ओपनिंग पर्यंत आणि ओपनिंगला एक रिव्हर्सल आलं. आता हे रिव्हर्सल आहे का, किंवा हे आपल्याला कुठपर्यंत त्याला हे होईल, हे ओळखायचं कसं, तर त्याच्यासाठी मी इथे काय करतो, ही फिब रिट्रेसमेंट लेवल इथे क्लिक केलंय आणि त्यानंतर मी पहिलं टॉपला. आता ह्याच्यात पहिल्यांदा कुठे क्लिक करायचं असतं हे नेहमी लक्षात ठेवा. डाऊन ट्रेंड असू दे किंवा अप ट्रेंड असू दे, पहिलं आपल्याला टॉप पॉइंटला क्लिक करायचं. आता हा टॉप पॉइंट एक्झॅक्ट यावा, आता मगाच सारखं अप्रॉक्सिमेट होऊ नये, याच्यासाठी मी काय केलंय, हे जे मॅग्नेट आहे इथे बघितलं तर तुम्हाला मॅग्नेट दिसतं, या मॅग्नेटला क्लिक करून ठेवायचं. म्हणजे मला फार बारकाईनं लक्ष द्यायला लागत नाही, मी नुसतं डायरेक्ट जवळ जाऊन क्लिक केलं तरी तो टॉप पकडतो. त्यानंतर मी इथे खाली येऊन सोडतोय, तुमच्या लक्षात येईल खूप खाली आलो तरी त्यानं बरोबर बॉटम पकडला. आता मी इथे क्लिक केलं. आता समजून घेऊया. आता इथे काय झालं बघा, की आपल्याला असं लक्षात येईल की इथे खूप मोठी मंदी झाली होती, बरोबर. आता ही मंदी जी आहे, हे जे रिट्रेसमेंट होतं त्याची आपण आता समजूया की हाच मुख्य ट्रेंड आहे. हा मंदी झाली हाच मुख्य ट्रेंड आहे. मग आता ही रिट्रेसमेंट आहे की नाही आपण कसं ओळखणार, तर त्याच्यासाठी आपल्याला असं लक्षात ठेवायचं की ही 50% ची लेवल आहे. तुम्ही बघू शकता पहिले 2 दिवस ह्या 50%, पहिला एक दिवस ह्या 50% लेवलला पर्यंत रेझिस्टन्स घेऊन खाली आलं. दुसरा एक दिवस तुम्ही बघू शकता ह्या 61.8%ला रेझिस्टन्स घेऊन खाली आलं. आणि उरलेले 2 दिवस बघू शकता की हे 78.6% जी लेवल होती ह्याला रेझिस्टन्स घेऊन खाली आलं. म्हणजे प्रत्येक दिवशी तुमच्या लक्षात येईल की ह्या लेवल, एक लेवल मग वरची लेवल मग वरची लेवल, या प्रत्येक ठिकाणी त्यानं रेझिस्टन्स घेतले. आपल्याला सपोर्ट रेझिस्टन्स लेवलच काढायच्या होत्या आणि आपण त्या काढल्या. तुम्ही जर समजा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि लगेचच तुम्ही व्हिडिओ बघत असाल, तर मी मागच्या काही दिवसांपूर्वी तुम्हाला बँक निफ्टीसाठी 2 महत्त्वाच्या लेवल दिलेल्या होत्या. पहिली लेवल होती 38,850. तुमच्या लक्षात येईल 38,850 ही लेवल का दिलेली होती, तर तुम्ही इथे बघू शकता ती 50% ची लेवल होती. मी माझ्या आपला जो ग्रुप आहे आणि त्याच्यावर जे चॅनलवर मी रोजच्या रोज दैनंदिन विश्लेषण करतो, त्याच्यामध्ये 38,850 ही लेवल दिलेली होती. कारण तुम्ही 50% ची लेवल बघू शकता, ती काय आहे, 38,855 ची आहे. मी राऊंड फिगर म्हणून 38,850 लेवल दिलेली होती आणि मी सांगितलेलं होतं की ह्याच्या वर जर पहिल्यांदा क्लोज झालं, एकदा क्लोज झालं, तर आपण काय समजू शकतो की आता आपल्याला इथून पुढे वर जाण्याची शक्यता आहे, अपट्रेंड आता चालू होण्याची शक्यता आहे आणि त्याचं पहिलं साईन मिळेल. ते आपल्याला ह्या तारखेला बघायला मिळालं. आणि मी हेही सांगितलेलं होतं की दुसरी लेवल देताना मी ही दिली होती. कुठली दिली होती, 39,075. तुम्ही इथे चेक करू शकता 39,068 आहे, त्याच्या जवळची राऊंड फिगरची लेवल दिली होती. ह्याच्या वर जर क्लोज झालं तर आपण काय म्हणू शकतो,
मग आता कन्फर्म करता येईल आपल्याला की आता अपट्रेंड कंटिन्यू झाला. पण तुम्ही बघू शकता की मागचे 2 दिवस काय झालं, ही जी दुसरं हर्डल होतं, दुसरी अडचण जी होती, ती दुसरी लेवल पार करणं या 2 दिवसामध्ये बँक निफ्टीला शक्य झालेलं नाही. त्यामुळे अजूनही आपण खात्रीनं सांगू शकत नाही की हा डाऊन ट्रेंड संपलाय आणि हे रिट्रेसमेंट आहे का आता इथनं रिव्हर्सल येणार. जर समजा येत्या काळामध्ये आपल्याला इथे कुठेतरी क्लोजिंग मिळालं, ह्या लेवलच्या वर क्लोजिंग मिळालं आणि त्यानंतर आपल्याला इथे सेटल होताना दिसलं, तर मग आपण म्हणू शकतो की हा डाऊन ट्रेंड संपला, आता आपल्याला अप ट्रेंडची तयारी करायला हरकत नाही. तर इथे बघा आम्हाला परफेक्ट लेवल मिळाल्या होत्या आणि त्या परफेक्ट लेवल आपण इथे, इथे आणि इथे आपल्याला टेस्ट झालेल्या सुद्धा बघता येतात. हे झालं अगदी रिसेंट उदाहरण. आपण जुन्या उदाहरणामध्ये सुद्धा हे फिबोनाची रिट्रेसमेंट लेवल बघूया. आता ह्याच्यात काय होईल, समजा आता इथे बघा ह्या लेवलचा रेझिस्टन्स घेतला आणि ह्या लेवलचा सपोर्ट घेतला. किंमत काय झाली, इथे ओपन झाली, वर जायचा प्रयत्न झाला, पण सेलरनी खाली आणलं, इथपर्यंत आणलं आणि इथनं पुढे वर येऊन इथे क्लोज झाली. इथे पण तसंच झालं, इथे ओपन झाली, वर जायचा प्रयत्न झाला, ह्या लेवलचा रेझिस्टन्स घेतला, खाली आलं, ह्या लेवलचा सपोर्ट घेतला आणि वर जाऊन इथे क्लोज झाली. म्हणजे आपल्याला लक्षात येते की ह्या लेवल आता सपोर्ट आणि रेझिस्टन्स म्हणून आपल्यासाठी काम करतायत. 50% ची जी लेवल असते ही आपल्याला फार महत्वाची असते आणि म्हणून ह्या दोन्ही दिवस इथे सपोर्ट घेतलाय, म्हणजे आपण अजूनही सांगू शकत नाही याच्या वर राहते किंमत. जेव्हा ह्याच्या खाली क्लोज होईल आपण काय करू शकतो, मग आपल्याला ही टार्गेट राहतील. खाली येत असताना समजा इथे येऊन खाली क्लोज झालं, तर मग आपल्याला काय होऊ शकतं, ही जी 38.2% ची लेवल आहे 38,650 ची ही मिळू शकते, किंवा त्याच्या खालची लेवल आहे 38,375 ची ही मिळू शकते. मी राऊंड फिगर घेतोय, इथले आकडे थोडेसे वेगळे असू शकतात. तर आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे तिसरं टार्गेट आपल्याला खाली येताना पुन्हा मिळू शकतं आणि ह्याच्या पण खाली मग आपल्याला बँक निफ्टी जाताना बघायला मिळू शकते. कारण मग काय झालं, मार्केटमध्ये इथून मंदी झाली, त्यानंतर हे रिट्रेसमेंट आलं आणि पुन्हा कंटिन्यू झालं. असं आपल्याला मार्केट एन शेप बनवून खाली जाताना बघायला मिळू शकतं. तर हे झालं, मी एक तुम्हाला आता करंट सिच्युएशनवर उदाहरण दिलं. आता आपण काय करूया, मागच्या काही ह्याच्यामध्ये चार्टवर हे वापरून मागे सुद्धा ह्या चार्ट आपल्याला ह्या टूलनुसार काही उपयोग झाला होता का, मी रँडमली ओपन करतोय. ओके, तर तुम्ही बघू शकता. आता मी इथे दाखवतो तुम्हाला. आपण काय करूया, कुठे घेऊया, थोडंसं मी चार्ट घेतोय. ठीक आहे. आता मी दाखवतो की हे बघा, ही मंदी मी पहिल्यांदा आधी कुठनं मंदी चालू झाली होती दाखवतो. हे बघा, हा टॉप बनलेला दिसतोय तुम्हाला. इथे एक रेड कॅन्डल बनली आणि मंदी चालू झाली. ती मंदी कुठपर्यंत गेली, इथपर्यंत गेली. आता इथून पुढे एक रिव्हर्सल आलंय, ते आपल्याला दिसतंय की इथपर्यंत गेलंय. बरोबर. आता आपल्याला हे रिव्हर्सल आहे, म्हणजे हा ट्रेंड होता, डाऊन ट्रेंड होता हा, आणि हे रिव्हर्सल होतं किंवा ही रिट्रेसमेंट होती. हे रिव्हर्सल अजून म्हणता येत नाही, ही रिट्रेसमेंट होती. पण आता हे इथनं कंटिन्यू होणार की इथनं परत खाली येणार, त्यासाठी काही महत्त्वाच्या लेवल आपल्याला पाहिजेत. तर त्या आपण कशा काढणार, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हे फिब रिट्रेसमेंट वापरून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण काय करूया, फिब रिट्रेसमेंट घेतलंय मी. इथनं जो टॉप होता, टॉप ह्या लेवलला होता, त्याला घेतलं. पहिल्यांदा टॉपला क्लिक करायचं आहे, त्यानंतर खाली येऊन जो बॉटम बनला होता त्याला क्लिक करायचं आहे. बरोबर. आपल्याला असं लक्षात येईल की मी इथे टॉप घेतला, इथे बॉटम घेतला. आता वर जात असताना तुम्ही बघा, तुमच्याच लक्षात येईल ही लेवल महत्वाची होती. आपल्याला प्रत्येक लेवलला सपोर्ट रेजिस्टन्स होणार. तुम्ही बघू शकता, इथनं वर गेलं, इथे रेजिस्टन्स घेतला, खाली आलं, परत इथे गेलं, इथे खूप वेळ रेजिस्टन्स घेतला आणि मग वर गेलं. आणि वर गेल्यानंतर 50% च्या लेवलला आपल्याला पहिला रेजिस्टन्स घेतला. पुन्हा खाली आलं, खाली इथे तुमच्या लक्षात येईल 38.2% ला सपोर्ट घेतला. पुन्हा वर जायचा प्रयत्न केला, परत 50% ला रेजिस्टन्स घेतला, परत खाली आलं. तुम्हाला इथे काय तयार झालेलं दिसतंय, एम पॅटर्न तयार झालेला दिसतोय. आणि ह्या एम पॅटर्नचा इथनं खाली, इथे जर तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला लक्षात आलं की आता 38.2% चा सुद्धा रेजिस्टन्स घेतोय, अशा वेळेला आपण सावध होऊन काय केलं पाहिजे, आता मंदीचा ट्रेंड घेतला पाहिजे. तुम्ही बघू शकता त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला चांगली मंदी आलेली
बघायला मिळते. म्हणजे ह्या प्रत्येक लेवलचा कसा सपोर्ट आणि रेजिस्टन्स घेतला जातो हे आपण बघू शकतो. आता हे झालं आणखीन एक उदाहरण. मी आणखीन एक दोन उदाहरणं देणार आहे ज्याच्या साहाय्यानं तुम्हाला हे सर्व समजून सांगायचा प्रयत्न करतोय. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. हे जे मी काढलं होतं हे मी काढून टाकतो. पुन्हा आपण एखाद्या ठिकाणी बघूया. आता प्रत्यक्षात काय झालं बघा. मी तुम्हाला थोडं आणखीन चार्टवर आणतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे काय झालं. आपल्याला ट्रेंड खालच्या दिशेनं गेला असं समजूया आपण. इथपर्यंत गेला म्हणजे हा इथे बघितलं तर टॉप बनला, इथे बघितलं तर बॉटम बनला. ही रिट्रेसमेंट आली, आपल्याला कळलं ही रिट्रेसमेंट होती कारण 50% लेवलच्या वर काही किंमत जाऊ शकली नाही. त्यानंतर पुन्हा ट्रेंड कंटिन्यू झाला. ह्या वेळेला काय केलं, हा जो लो होता हा मागच्या वेळेचा लो तोडला आणि हा नवीन लो बनवला आणि आता परत इथनं किंमत वर जायला लागली. मग आता आपल्याला काय लक्षात आलंय की ट्रेंड इथून जो चालू झालाय तो इथपर्यंत कंटिन्यू आहे. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट हा आहे आणि आपण समजा ह्या आसपास बघत असू तर ह्या आसपास आपल्याला लक्षात येते की आता वर जायला लागलंय. तर हे इथे 2-4 दिवस वर जायला लागल्यानंतर आपण काय करू शकतो, इथे फिब रिट्रेसमेंटचे टूल वापरू शकतो. मी आता काय करतो, हे सगळं काढून टाकतो आणि फिब रिट्रेसमेंटचं टूल इथे वापरून दाखवतो. मगाशी मी काय केलं होतं, इथून घेऊन इथपर्यंतच ड्रॉ केलं होतं. बरोबर, आपल्याला परफेक्ट लेवल मिळाल्या. आता मी काय करतो, इथून घेऊन, कारण कंप्लीट आपल्याला दिसतंय की इथपर्यंत आलंय. आता तुम्ही पुन्हा बघू शकता की इथून वर जात असताना पहिला रेजिस्टन्स इथे घेतला. इथे तुम्हाला लक्षात येते ही रेड कॅन्डल बनली आहे. पहिला रेजिस्टन्स घेतला, किंमत खाली आली, परत वर गेली. तुम्ही इथे बघू शकता 50% ला पुन्हा रेजिस्टन्स घेतला, वर गेलं, पुन्हा खाली आली आहे किंमत. ह्या आसपास आपल्याला सपोर्ट घेतलेला दिसतोय आणि पुन्हा 50% तोडून वर गेली आणि मग तुम्ही बघू शकता. आता मी काय करतो, हे सगळं काढून टाकतो आणि तुम्हाला दाखवतो. एकदा 50%च्या वर गेल्यानंतर मगाशी काय झालं होतं, 50% ला रेजिस्टन्स घेऊन खाली झालं होतं. आता इथे काय झालं, 50% ला एकदा रेजिस्टन्स घेऊन खाली आलं, पुन्हा वर जायला लागलं. त्यानंतर खूप मोठा आपल्याला वरच्या दिशेनं ट्रेंड आलेला बघायला मिळाला. तुम्ही बघू शकता इथे काय झालं, इथे हे रेजिस्टन्स घेतला, इथनं ब्रेकआउट दिलं, पण ही लेवल पुन्हा टेस्ट केली, पुन्हा वर गेलं आणि मग आपल्याला लक्षात येईल की ही जी हाय लेवल होती ही सुद्धा तोडून वर गेली मार्केट. तर ह्या पद्धतीने आपल्याला काय होतं की ह्या लेवलचा चांगल्या पद्धतीने उपयोग घेता येतो. म्हणजे आता पहिल्यांदा रिट्रेसमेंट आली, 50% ला आल्यानंतर ही रिट्रेसमेंटचा आपल्याला यू टर्न घेऊन पुन्हा ट्रेंड तयार झाला. पण इथे आपल्याला असं लक्षात येईल की 50% चा एकदा रेजिस्टन्स घेतला, पण आपल्याला इथे एन पॅटर्न तयार झाला आणि हा 50% च्या वर इथे काय झालं, कॅन्डल क्लोज झालेली दिसते आपल्याला. त्यानंतर आपण बघू शकतो की एवढी मोठी तेजी झाली. म्हणजे आपल्याला इथेच खात्री पटलेली होती की आता मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये तेजी येणार. हा जो डाऊन ट्रेंड चालू आहे इतके दिवसाचा, हा आता संपणार आहे. कारण इथे आपल्याला 50% च्या वर, ह्या पूर्ण ट्रेंडच्या 50% च्या वर किंमत जाताना बघायला मिळाली. तर हे आपण अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड मध्ये बघितलं. अजून एखादं उदाहरण दाखवतो, नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तुम्ही काय करा, ह्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. आणि हे मी डेली टाइम फ्रेमवर दाखवतोय. तुम्ही हे अवरली टाइम फ्रेमवर, 30 मिनिट टाइम फ्रेमवर, 15 मिनिट टाइम फ्रेमवर सुद्धा वापरून बघू शकता. इंट्राडे साठी काढायचं असेल तर 15 मिनिटं किंवा 30 मिनिटाच्या लेवलला, 30 मिनिटाच्या चार्ट ला सुद्धा तुम्ही ते बघू शकता. आपण आता काय करूया, हा जो एक आहे तो काढून टाकूया आणि एक नवीन घेऊया. मागे जाऊन बघूया. मागे जात असताना आपल्याला ह्या लेवल्स हे झाल्या होत्या का, आपण रँडमली कुठेही बघू शकतो. आता मला इथे लक्षात आलं, तुम्ही इथे बघू शकता की इथे लक्षात काय आलं आपल्याला की इथपर्यंत तेजी झाली होती, ही हाय बनला आणि त्याच्यानंतर ही मंदी झाली. आता ह्याची रिट्रेसमेंट कुठपर्यंत आली आहे, इथपर्यंत आली आहे. मग ह्या वेळेला काय झालं ते आपल्याला बघायचं. म्हणजे आता ही रिट्रेसमेंट आहे का रिव्हर्सल आहे हे कसं ओळखायचं, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे ती फिबोनाची रिट्रेसमेंट काढून दाखवतोय. हा हाय बनलाय, मी लो ला मार्क करतो आणि ह्या लेवल फॉलो झाल्यात की नाही आपण लगेच इथे बघू शकतो. तुम्हाला इथे लक्षात येईल काय झालं, इथून वर गेलं, पहिल्यांदा वर जाताना तुम्हाला लक्षात आलं की इथेच इथपर्यंतच गेली किंमत. नंतर तुमच्या लक्षात येईल की 38.2% जो असतो, 20% जो असतो, त्याच्या वर ओपनिंग झालं, त्याचा रेजिस्टन्स घेतला गेला. म्हणजे ह्या लेवलचा रेजिस्टन्स घेतला गेला, इथे एन पॅटर्न बनला, किंमत वर गेली, खाली आली,
पुन्हा वर गेली. तुम्ही बघू शकता वर जात असताना 50% पर्यंतच जाऊ शकलं. नंतर डायरेक्ट गॅपअप झालं. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. इम्पॉर्टंट लेवल ज्या असतात त्या लेवलला गॅपअप किंवा गॅप डाऊन होण्याची शक्यता असते. इथे गॅपअप झालं बघा. आणि काय झालं? पण ही जी लेवल आहे ही 3 दिवस तुम्ही बघू शकता, 3 नाही 4 दिवस तुमच्या लक्षात येईल की 61.8% म्हणजे इथून वर गेलं. हा मी काय सांगितला होता 50% टू 50% पासून 61.80% ची लेवल आहे. हा आपल्याला मोठा रेझिस्टन्स असतो किंवा हा मोठा सपोर्ट असतो. आता खालनं वर जातोय म्हणून रेझिस्टन्स आहे. तुम्हाला लक्षात येईल हे 4 दिवस आपल्याला लक्षात येत आहे की खालचा सपोर्ट घेतला जातोय, वरचा रेझिस्टन्स घेतला जातोय आणि मग एकदा किंमत खाली पण आली, पुन्हा ह्या 38%ची सपोर्ट घेऊन पुन्हा वर गेली आणि ह्या वेळेला ब्रेकआउट आला आपल्याला. आणि त्यानंतर आपण बघू शकतो की वर जाऊन आपल्याला चांगला ट्रेड त्यात मिळाला. तर हे सुद्धा आपल्याला तिथे लक्षात येते. प्रत्येक लेवलला आपल्याला काय झालेलं दिसतंय, सपोर्ट आणि रेझिस्टन्स आपल्याला घेतलेला दिसतोय. आता काय होईल, काय काय लेवलला 100% सपोर्ट आणि रेझिस्टन्स घेतला जाणार नाही. मी एक शेवटचं उदाहरण दाखवतो आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता, ह्या पद्धतीनं सपोर्ट आणि रेझिस्टन्स वापरू शकता. आता इथेच बघा आपल्याला लगेच एक दिसतंय, हा टॉप बनलेला दिसतोय, हा बॉटम बनलेला दिसतोय. आपण चेक करूया इथे काय झालं. मी रॅन्डमली सिलेक्ट केलंय बघा. इथनं तेजी चालू झाली, इथनं खाली आलं, बरोबर 50% ची लेवल आहे बघा ही. तुम्ही चेक करू शकता ही 50% ची लेवल आहे. 50% चा सपोर्ट घेऊन किंमत वर गेली. तर असं आपल्याला अनेक वेळा बघायला मिळतं की रिट्रेसमेंट आहे ती जास्तीत जास्त 50% पर्यंतच येते आणि तिथनं यू टर्न घेते. जर हा ट्रेंड कंटिन्यू राहायचा नसता तर आपल्याला काय झालं असतं, इथनं खाली सुद्धा येताना आपल्याला बघायला मिळालं असतं. तर हे फिब रिट्रेसमेंट लेवल जे आहेत त्याचा आपण वापर करू शकतो. मी डेली पॅटर्नवर दाखवलाय. तुम्ही इंट्राडे मध्ये वापरू शकता, स्विंग ट्रेडिंगसाठी वापरू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीनं करायचं आहे हे आपण विकलीवर घेतलं तरी सुद्धा आपल्याला चांगल्या लेवल्स यातनं मिळू शकतात. मंथलीवर घेतलं, गुंतवणूक करायची असेल आणि आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आता डाऊन ट्रेंड संपलाय की नाही हे कसं समजायचं असेल तर त्यासाठी तुम्ही वापरू शकता. फिब रिट्रेसमेंट तुम्हाला इंट्राडे पासून अगदी खूप लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा वापरता येऊ शकतो. तर फिब रिट्रेसमेंटची जास्तीत जास्त माहिती आणि जवळजवळ 4-5 उदाहरणं मी इथे द्यायचा प्रयत्न केला. मला वाटतंय की तुम्हाला ह्याच्या माध्यमातून फिब रिट्रेसमेंट हे जे टूल आहे हे चांगल्या पद्धतीनं समजलं असेल. तुम्ही ह्याचा जास्तीत जास्त वापर कराल आणि समजा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. आणि जर तुम्हाला शेअर मार्केट मराठी हा चॅनल आवडला असेल आणि अशाच प्रकारचे कंटेंट तुम्हाला बघायला आवडत असतील तर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे अशाच प्रकारचे येणारे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबतोय. मी आपली रजा घेतो. धन्यवाद.